नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ जरा वेगळ्या प्रकारचा असणार आहे। वेगळ्या प्रकारचा म्हणजे तर ट्रॅव्हलिंगशी निगडीतच आहे, पण ट्रॅव्हल व्हिडिओ नाही। तर आपला मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर आपण 18 तारखेला म्हणजे रविवारी 15 दिवसापूर्वी आपण गेलो होतो मोहनगडला। त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहेच। जर ज्यांनी पाहिला असेल त्यांना माहितच असेल की गड चढताना एक साधारण 3-4 वेळा सूचना किंवा व्हिडिओ मध्ये बोललो होतो तो रस्ता घसर। आपल्या व्हिडिओचा शेवट मी पाण्याच्या टाक्यांजवळ केला, पाण्याची टाकी पाहिली, व्हिडिओचा शेवट केला आणि तिथून शूटिंग बंद केलं आणि खाली उतरत होतो। तर उतरताना माझा निष्काळजीपणा असा झाला की ज्या सूचना मीच देत होतो ते मीच पाळल्या नाहीत। कारण माझे शूज सुद्धा रेग्युलर शूज होते, ग्रिपवाले शूज। गेले महिना झाला मी विचार करतोय घ्यायचे, याची पण पोस्ट पण करत गेलो। तर माझे रेग्युलर शूज घेऊन गेलो मी। उतरताना एका ठिकाणी स्टीप होता, उतार खडका होता, थोडस ओलसर किंवा शेवाळलेलं होतं ते। तर त्याच्यावरून माझा उजवा पाय घसरला आणि अचानक मागं पडणार तेवढ्यात मी हात टेकला खाली। तर ही जी 2 बोट आहेत जिथं मनगटाला जॉईंट होतात, ही हाडं तिथं क्रॅक गेलाय हाताला इथं। त्यामुळे आपल्याला प्लॅस्टर करावं लागले आणि 30 दिवस, आता 15 दिवस झाले, अजून 15 दिवस आपले प्लॅस्टर असंच राहणार आहे। त्यामुळे आता हा टोटल 1 महिना आपल्याला घरातच बसून राहावं लागले, कुठलाही ट्रेक करू शकलेलो नाही आपण। आणि ट्रेकसाठी हा जो चांगला कालावधी म्हणतात पावसाळ्याचा किंवा श्रावणानंतरचा किंवा श्रावणातला, तोच आपण मिस केलेला आहे महत्वाचा। ते कशामुळे तर केवळ आपल्या निष्काळजीपणामुळे। तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच की माझ्याकडनं ज्या चुका झाल्यात ती तुमच्याकडनं होऊ नयेत। गड उतरताना पडलो मी खाली, पाय घसरल्यामुळे लागलं, तसंच मनगट घेऊन मी खाली आलो। खाली आल्या पहिली गोष्ट मी काय केली तर नवीन शूजची ऑर्डर दिली। आता तसं गेला महिनाभर माझा विचार चालू होता की शूज मागवायचे, कारण आमचा सांगली, कोल्हापूर, साताराकरांचा एक शिलेदार सह्याद्रीचे ट्रेकर्स ग्रुप आहे। मी सगळ्या स्तरातले लोक आहेत त्याच्यात, लहान मोठे अगदी वयस्कर सगळे, सर्व्हिस बिझनेसमॅन सगळेच आहेत। तर त्यापैकी 35-40 जणांनी ऑलरेडी शूज मागवले होते ट्रेकिंग साठी, खास चांगले ग्रिपवाले, जास्त रिलायबल असणारे, टिकणारे जास्त आणि परवडणारे असे। तर माझा सुद्धा विचार चाललाय बरेच दिवस झालं की मागवायचे, पण मी विचार काय केला की प्रत्यक्ष आपण दुकानात जाऊया, घालून बघूया, वेट आपल्याला कम्पेअर करता येईल, फिटिंग कशी बसते। आणि त्या नादात मी 1 महिना घालवला आणि केवळ ते 1 महिना घालवल्यामुळे मला ही परिस्थिती माझ्यावर ओढवली। तर त्यानंतर मी खाली आल्या त्या ग्रुपचे आमचे ऍडमिन आहेत विजय सिंह पाटील म्हणून आहेत कोल्हापूरचे, त्यांना पहिला फोन केला, म्हटलं पहिली माझ्या शूजची ऑर्डर द्या, मला शूज लवकर पाहिजेत ते। तर आता शूज आपले आलेले आहेत। तर कुठले आहेत त्याच्या आधी थोडं सांगतो मी। आता बरेच शूजचे ऑप्शन होते आपल्याकडे, चांगले ब्रँडेड सुद्धा होते, किचुआ सारखे किंवा नाईकी, आदिदास किंवा इतर सुद्धा ट्रेकिंग साठी काही लोक रेकमेंड करतात ते। पण आपल्याला शूज क्वालिटी बरोबर आपल्याला बजेट सुद्धा महत्वाचं होतं। आपलं काही बजेट जास्त नव्हतं, त्यामुळे कमी बजेटमध्ये आणि त्यांच्यात थोडीच ग्रिप असणारे किंवा टिकाऊ असणारे असे शूज पाहिजे होते। तर 2-3 ट्रेकर्सचेच व्हिडिओ किंवा त्यांचं रेकमेंडेशन मी बघितलं होतं आणि त्या रेकमेंडेशन वरून आमच्या अख्ख्या ग्रुपनं सुद्धा CTRचे शूज मागवले सगळ्यांनी। का तर ते बरेच जणांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आहेत त्याच्याबद्दल। तर त्याप्रमाणे आपले सुद्धा शूज ऑलरेडी आलेले आहेत, CTRचे शूज आहेत। आपल्याला काही कंपनीचं प्रमोशन वगैरे करायचं नाही, पण एक कमी किंवा परवडणाऱ्या किमतीमध्ये जर आपल्याला चांगली क्वालिटी, रिलायबल असतील आणि सर्वात महत्वाचं सोल जर चांगला असेल तर मला CTRचं सोल वाटते। तर त्या पद्धतीने हे असे शूज आपले आलेले आहेत। हे असं सोल आहे त्याचं, खालून ग्रिप छान आहे, असं डिझाईन हे असं आहे। तर हे मॉडेल आहे रब 600 म्हणून आहे, RUB 600। तर त्या शूज बद्दल थोडस सांगतो की फिट, फिनिश, शिलाई वगैरे सगळं व्यवस्थित आहे अगदी। कुठं गॅप्स वगैरे किंवा अनइवन पॅचेस किंवा शिलाई कुठं खराब झाली असं काही दिसत नाहीये। तर याची खासियत म्हणजे सोल खालचा, हे सिलिकॉन बेस्ड सोल आहे याचं, जास्त हार्ड नाही, जास्त सॉफ्ट नाहीये। तर हे ग्रिपसाठी हिमालय किंवा सह्याद्री आपण ज्यावेळी ट्रेक करतो त्यासाठी हे शूज खूप चांगले, ह्याचे रिपोर्ट खूप छान आहेत आणि टिकाऊ आहेत। सर्वात महत्वाचं म्हणजे बजेटमध्ये आहेत। तर आता हे शूज हाय अँकल वाले आहेत। ह्याच्यामध्ये आपल्या मॉडेल प्रमाणे खूप प्रकारचे शूज आहेत, लो अँकल, मिड अँकल, हाय अँकल, रेग्युलर वेट वाले आहेत, लाईट वेट वाले आहेत। तर हे लाईट वेट मध्येच आहे थोडे
आणि हाय अँकलवाली एक्स्ट्रा अँकलला सिक्युरिटी म्हणून मी मुद्दाम हे मागवले. तर अजून काय आपण हे घालून ट्रेक केलेलं नाही. आता आपला पुढचा ट्रेक आहे तो हे घालूनच आपण करणार आहे. इथून पुढे सगळे ट्रेक आपले ह्या शूजवर असतील. तर कंपनी रेकमेंडेशन म्हणून नाही, तर एक परवडणारे आणि चांगला रिपोर्ट असणारे म्हणून आम्ही हे सर्वांनी प्रेफर केले. 40 एक शूज आम्ही सर्व मागवलेले आहेत ऑलरेडी. तर आता मला सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगायचे, कुठल्याही कंपनीचे घे. तुमचं बजेट जास्त असेल तर चांगली सुद्धा घेऊ शकता, मोठ्या कंपनी किंवा चांगली नावाजलेल्या कंपनीची. ही सुद्धा चांगलीच आहे कंपनी. आपलं लो बजेट मध्ये काम आपलं चालून जाते म्हणजे अगदी उत्तम रीतीने काम करतोय ट्रेकिंग मध्ये. तर त्यामुळे मी हे घेतलेले आहेत. तर मला सगळ्यांना एकच सांगणं आहे की प्रत्येक ट्रेकला जाताना एक शूज आपले चांगले पाहिजे आणि दुसरी गोष्ट हातात एक काठी पाहिजे. त्याशिवाय कुणी धाडस करू नका की किंवा ते आत्मविश्वास पण बाळगू नका, मी जसा बाळगला होता तसा. कारण काय होतं, आपल्या ते ॲनिमल नसताना आपण नेहमीप्रमाणे चालत असतो. कधी आपला अपघात घडेल काय सांगता येत नाही. एकदा अपघात घडल्यानंतर आपण शहाणा होऊन उपयोग नाही. मग ह्या अशी अवस्था होते, आपल्याला 30 दिवस घरात बसायला लागतं. घरातल्यांना आपल्याला जो त्रास मानसिक शारीरिक होतो तो वेगळाच. त्यामुळे कृपया सर्वांनी शूज महत्वाचे आपले ट्रेकिंगसाठी चांगले घ्या. आता ते काठी असू द्या. तर आता आपला पुढचे ट्रेक ऑलरेडी आपले आता फिक्स झालेले आहेत. सातारा भागात जे कास पठार आहे आपलं, ऍक्च्युली आपण कास पठारला जाणार नाही, कास पठारच्या तोडीचं आणखी एक पठार आहे इथं. ते पठाराचे आपण एक व्हिडिओ करणार आहेत. छान फुलं असतात तिथं सुद्धा सुंदर. त्यानंतर हे आपले पुढचे ट्रेकिंगचे व्हिडिओ येतील. आणि त्याच्यानंतर आपला 29-30 ला ट्रेक फिक्स झालेला आहे. किल्ले पन्हाळगड ते पावनखिंड हा सुद्धा पदभ्रमंतीचा ट्रेक आहे, त्याचे सुद्धा व्हिडिओ येणार आहेत. तर आपले मोहनगडचा सुद्धा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो सुद्धा बघा, छान किल्ला आहे आणि ह्या दिवसात तर अतिशय छान आहे. निसर्ग एक नंबर आहे मस्त पैकी. तर आपले व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओ पाहून घ्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं, ट्रेक करताना काळजी घ्या. अति आत्मविश्वासात राहू नका. वेळ सांगून येत नाही, पण पूर्ण काळजी घेऊन ट्रेक करा. तर आता हो, किंमत सांगायची राहिली तुम्हाला. मी नुसतंच म्हणलं की परवडणारे पण किंमत किती आहे तर ह्याच्यावर बघा 1799 किंमत लिहिलेली आहे. इथं आहे बघा 1799. तर आम्ही बल्क ऑर्डर असल्यामुळं आणि ते आमचे विजयसिंह पाटील सरांनी डायरेक्ट ऑर्डर कंपनीचा मेन ट्रेडर करून ऑर्डर केल्यामुळं कमी किमतीत मिळाले. तर आता किंमत सांगून टाकतो, कमी किमतीत मिळालेत. 1800 1400 ला मिळालेत. मी घरपोच अगदी. तर तुम्ही सुद्धा मागवू शकता, ऑनलाईन मिळतील तुम्हाला किंवा दुकानात जाऊन घेतली तरी चालतील. आणि ज्याचं बजेट जास्त असेल त्याने दुसऱ्या कंपनीची घेतली तरी चालते. तर ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं आपल्याला की आपल्यासारखी वेळ कोणावर येऊ नये याच्यासाठीच हा व्हिडिओ करावा लागला मला. तर ठीक आहे, आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आपले पुढचे सुद्धा व्हिडिओ आणि मागचे सुद्धा आलेले जर बघितले नसेल ते सुद्धा बघून घ्या. आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.